नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत CTET विज्ञान 30 महत्त्वपूर्ण प्रश्न सब्जेक्ट आणि पेडागॉजीवर आधारित। तर पहिला प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 1, एक छात्र यह मानता है कि धातुएं हमेशा ठोस अवस्था में होती है। शिक्षक इस भ्रांति को दूर करने के लिए सबसे उपयुक्त उदाहरण क्या देगा? ऑप्शन ए तांबा, ऑप्शन बी लोहा, ऑप्शन सी पारा, ऑप्शन डी ॲल्युमिनियम। तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं आहे। कमेंटमध्ये टाईप करताना प्रश्न क्रमांक 1 डॅश त्याच्यासमोर ABCD जे पण असणार आहे ते आपलं उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी पारा। पुढचा प्रश्न बघूया। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेवटला आपल्याला सांगायचं आहे की 30 पैकी आपल्याला किती प्रश्न किती योग्य उत्तर आलेले आहेत ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2, विज्ञान शिक्षण में अन्वेषण विधि म्हणजे इंक्वायरी मेथड का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए तथ्य याद कराना, ऑप्शन बी प्रयोगों को रटवाना, ऑप्शन सी वैज्ञानिक सोच विकसित करना, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक पूरा करना। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। विज्ञान शिक्षक में अन्वेषण म्हणजे इंक्वायरी का मुख्य उद्देश्य क्या है? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल, वैज्ञानिक सोच विकसित करना। याद करवाना कॅन्सल करायचं आहे, रटवाना कॅन्सल करायचं आहे आणि पाठ्यपुस्तक पूरा करवाना म्हणजे हे पण काही व्यवस्थित नाही मित्रांनो। पॉझिटिव्ह उत्तर एकच आहे ते, वैज्ञानिक सोच को विकसित करना। तर आपलं ऑप्शन राहणार आहे ऑप्शन सी। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो। जर व्हिडिओ आवडत असेल, ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो। हा आपला गणितचा पार्ट 3 आहे, विज्ञानचा पार्ट 3 आहे। तर आपण याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत मित्रांनो। त्यामध्ये पण आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत आपले 90 प्रश्न विज्ञान विषयावर झालेले आहेत मित्रांनो। तर ते पण बघून घ्या तुम्ही। 30 पार्ट 1, 30 पार्ट 2 आणि 30 आता चालू आहे ते पार्ट 3 मध्ये। तर मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्रामला पण आपण टाकलेली आहे। तर मित्रांनो तिसरा प्रश्न, अजर्शन। पौधों में प्रकाश संश्लेषण केवल पत्तियों में होता है, त्याचा रीजन दिलेला आहे। पत्तियों में क्लोरोफिल पाया जाता है। आपले ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन ए और आर दोनों सही, आर एक ही सही व्याख्या है। ऑप्शन बी ए और आर दोनों सही पर आर सही व्याख्या नहीं। ऑप्शन सी ए सही आर गलत, ऑप्शन डी ए गलत आर सही। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे? आपल्याला व्यवस्थित विचार करून या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे। प्रश्न व्यवस्थित वाचा, नीट बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए और आर दोनों सही, आर एक ही सही व्याख्या करता है। पुढचा प्रश्न बघूया। यदि किसी छात्र को यह समझाना हो कि ध्वनि इस माध्यम में के बिना संचरित नहीं हो सकती तो शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए व्याख्यान देना, ऑप्शन बी निर्वात प्रयोग दिखाना, ऑप्शन सी चार्ट दिखाना, ऑप्शन डी परिभाषा लिखवाना। तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता कि यदि किसी छात्र को यह समझाना हो कि ध्वनि माध्यम के बिना संचरित नहीं हो सकती तो शिक्षक को क्या करना चाहिए? योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो। आणि आपला स्कोअर किती येत आहे मित्रांनो ते आपल्याला बघत चालायचं आहे आणि शेवटला 30 पैकी किती प्रश्न येणार आहेत ते देखील सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा ऑप्शन आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी निर्वात प्रयोग दिखाना। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5, मानव आँख में दृष्टि दोष मायोपिया में सुधार के लिए किस लेंस का उपयोग किया जाता है? मित्रांनो तर बघा, ऑप्शन ए उत्तल, ऑप्शन बी अवतल, ऑप्शन सी बेलनाकार, ऑप्शन डी द्विअवतल। तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। मायोपिया नावाचा एक डिसीज आहे दृष्टीमध्ये, ते कमी करण्यासाठी। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी अवतल। पुढचा प्रश्न बघूया। निम्न में से कौन सा मूल्यांकन निर्माणात्मक है म्हणजे फॉर्मेटिव्ह है? ऑप्शन ए वार्षिक परीक्षा, ऑप्शन बी इकाई परीक्षा, ऑप्शन सी कक्षा में प्रश्न उत्तर, ऑप्शन डी बोर्ड परीक्षा। तर मित्रांनो काय असू शकते यामध्ये सकारात्मक उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। 5 सेकंद आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि आपला स्कोअर किती होत चालला आहे ते पण आपल्याला बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो आणि कमेंटमध्ये यस टाईप करायचं आहे मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी कक्षा में प्रश्न उत्तर। पुढचा प्रश्न बघूया। अजर्शन, ऊष्मा हमेशा उच्च ताप से निम्न ताप की ओर जाती है, रीजन ऊष्मा ऊर्जा का एक रूप है। ऑप्शन ए और आर दोनों सही, आर सही व्याख्या, ऑप्शन बी ए और आर दोनों सही पर आर व्याख्या नहीं, ऑप्शन सी ए सही आर गलत, ऑप्शन डी ए गलत आर सही। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ए और आर दोनों सही पर आर व्याख्या नहीं। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8, विद्युत सुरक्षा के संदर्भ में घरों में फ्यूज का प्रयोग क्यों किया जाता है? ऑप्शन ए वोल्टेज बढ़ाने के लिए, ऑप्शन बी करंट कम करने के लिए, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट से बचाव हेतु, ऑप्शन डी ऊर्जा बचाने के लिए। तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे।
मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे सी, शॉर्ट सर्किट से बचाव हेतु। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। पृथ्वी के वायुमंडल में सबसे अधिक मात्रा में कौन सी गैस होती है? ऑप्शन ए ऑक्सीजन, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन सी नाइट्रोजन, ऑप्शन डी आर्गन। मित्रांनो 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे की वायुमंडल में सबसे अधिक मात्रा में कौन सी गॅस पाई जाती है। तर मित्रांनो कोणतं असेल यापैकी आपल्याला सांगायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी नाइट्रोजन। पुढचा प्रश्न बघूया। प्राथमिक स्तर पर विज्ञान पढ़ाने के लिए सबसे प्रभावी साधन कौन सा है? ऑप्शन ए पाठ्यपुस्तक, ऑप्शन बी प्रयोग और गतिविधियाँ, ऑप्शन सी व्याख्यान, ऑप्शन डी नोट्स। तर काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य सकारात्मक उत्तर तर ते द्यायचा प्रयत्न करायचा आपल्याला। आणि 10 प्रश्न झालेत मित्रांनो। आपल्याला लाईक करायचा आहे व्हिडिओला, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी प्रयोग और गतिविधियाँ। मित्रांनो कमेंट करत चला, कमेंट केल्याने काय होणार तुम्हाला समजेल की या प्रश्नाचं उत्तर मी हे दिलं होतं, पण कधी कधी काय होते की या प्रश्नाचं उत्तर हे नव्हतं, मी चुकीचं दिलं होतं, मला नंतर समजलं की या प्रश्नाचं उत्तर हे राहणार आहे। तर मित्रांनो याने आपले कन्सेप्ट क्लिअर होतात। फक्त व्हिडिओ जर बघत गेलो तर फक्त 30 प्रश्न आपण रोज बघत चाललो याने काय होणार आपण काही प्रश्न आठवण ठेवणार, पण आपण जर कमेंट करत गेलो तर जे प्रश्न आपले चुकले, जे प्रश्न आपण बरोबर केले ते पण आपल्याला देखील आठवण राहणार मित्रांनो। म्हणून कमेंट करणे आवश्यक आहे। तुम्हाला वाटत असेल की सर कमेंट करायला का लावतात, पण आपली बसल्या बसल्या इथे प्रॅक्टिस पण होते आणि पेपर सोडवल्यासारखा आपल्याला अनुभव पण येतो। तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11 अजर्शन दिलेला आहे। लोहे पर जंग लगना एक रासायनिक परिवर्तन है, रीजन इसमें नया पदार्थ बनता है। उत्तर तुम्ही इथे बघू शकता, ऑप्शन ए दिलेला आहे, ऑप्शनच नाही इथं प्रिंटमध्ये ऑप्शन हे झालेले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगण्यात येईल। रक्त का लाल रंग किसके कारण होता है? ऑप्शन ए प्लाज्मा, ऑप्शन बी प्लेटलेट्स, ऑप्शन सी हिमोग्लोबिन, ऑप्शन डी श्वेत रक्तकण। तर मित्रांनो या चारपैकी कोणतं योग्य ऑप्शन राहणार आहे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये 13व्या प्रश्नाचं उत्तर टाईप करायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, आपल्या सर्वांनाच माहीत असेल हिमोग्लोबिन। प्रश्न 14वां विज्ञान में परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस का अर्थ है? ऑप्शन ए निष्कर्ष, ऑप्शन बी अनुमानित कथन, ऑप्शन सी प्रयोग, ऑप्शन डी सिद्धांत। काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। हायपोथेसिस का अर्थ राहणार आहे मित्रांनो अनुमानित कथन। पुढचा प्रश्न बघूया। आपण 50% कडे चाललो, म्हणजे 15व्या प्रश्नाकडे 30 पैकी। अजर्शन दिलेला आहे सभी जीवों को ऊर्जा की आवश्यकता होती है, रीजन दिलेला आहे ऊर्जा से वृद्धि और प्रजनन होता है। मित्रांनो 15व्या प्रश्नाचं देखील मिस्टेक झालेली आहे इथं, म्हणजे ऑप्शन दिलेले नाहीत। तर मित्रांनो मी या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये देण्याचा प्रयत्न करेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये मी टाईप करून देईल मित्रांनो, सॉरी एवढ्यासाठी माफ करा मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। जल संरक्षण की शिक्षा देने के लिए शिक्षक को कौन सी गतिविधि करनी चाहिए? ऑप्शन ए निबंध लेखन, ऑप्शन बी चार्ट बनवाना, ऑप्शन सी वर्षा जल संचयन मॉडल, ऑप्शन डी प्रश्न याद करवाना। तर मित्रांनो काय असू शकते बघायचं आहे आपल्याला, उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे। जल संरक्षण की शिक्षा देने के लिए शिक्षक को कौन सी गतिविधि करानी चाहिए? तर ऑप्शन उत्तर राहणार आहे वर्षा जल संचयन मॉडल। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 17 ध्वनि की तीव्रता किस पर निर्भर करती है? ऑप्शन ए आवृत्ती, ऑप्शन बी आयाम, ऑप्शन सी वेग, ऑप्शन डी माध्यम। तर सांगायचं मित्रांनो कशावर ध्वनि की तीव्रता किस पर निर्भर करती है? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कमेंटमध्ये टाईप केलं असेल मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी आयाम। 18वां प्रश्न मित्रांनो विज्ञान शिक्षण में स्थानीय संसाधनों का प्रयोग क्यों आवश्यक है? ऑप्शन ए समय बचाने हेतु, ऑप्शन बी अमूर्त ज्ञान देने हेतु, ऑप्शन सी अवधारणाओं को जीवन से जोड़ने हेतु, ऑप्शन डी पाठ्यक्रम कम करने हेतु। तर विज्ञान शिक्षण में स्थानीय संसाधन का प्रयोग क्यों आवश्यक है याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो। हा प्रश्न आहे, हे ऑप्शन आहेत मित्रांनो। या प्रश्नाचा योग्य ऑप्शन राहणार आहे ऑप्शन सी अवधारणाओं को जीवन से जोड़ने हेतु। पुढचा प्रश्न बघूया। अजर्शन दिलेला आहे 19वा प्रश्न। अजर्शनचे प्रश्न हा पण प्रश्न स्किप करा मित्रांनो। एक काम करूयात मित्रांनो, कमेंटमध्ये देण्यापेक्षा अजर्शन आणि रिझनवर एक सेपरेट व्हिडिओ आपण विज्ञानचं बनवणार आहोत, त्यामध्ये हे प्रश्न आपण घेऊन घेऊत मित्रांनो। या व्हिडिओसाठी मला माफ करा काही चुकी झाली असेल तर पण मी हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि घेणारच आहे मित्रांनो, तर थोडं आजच्या दिवस माफ करा। पुढचा प्रश्न बघूया। प्रिंट मिस्टेक झालेली आहे मित्रांनो इथे बहुतेक। प्रश्न क्रमांक 20 यदि छात्र बल और दाब में अंतर नहीं समझ पा रहे हैं तो शिक्षक क्या करेगा? ऑप्शन ए सूत्र लिखवाएगा, ऑप्शन बी उदाहरण और प्रयोग देगा, ऑप्शन सी प्रश्न याद करवाएगा, ऑप्शन डी परीक्षा लेगा। तर मित्रांनो काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा।
यदि छात्र बल और दाब में अंतर नहीं समझ पा रहे हैं तो शिक्षक क्या करेगा? या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, उदाहरण और प्रयोग देगा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21, ऊर्जा की एसआई इकाई क्या है? ऑप्शन ए न्यूटन, ऑप्शन बी वॅट, ऑप्शन सी जूल, ऑप्शन डी पास्कल. तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये याचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी जूल. पुढचा प्रश्न बघूया. विज्ञान में त्रुटि को कैसे देखा जाना चाहिए? ऑप्शन ए असफलता के रूप में, ऑप्शन बी दंड के रूप में, ऑप्शन सी सीखने के अवसर के रूप में, ऑप्शन डी अनुशासनहीनता के रूप में. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 22 काय उत्तर राहू शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सीखने के अवसर के रूप में. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23, यदि छात्र अम्ल और क्षार में भ्रमित है तो सबसे उपयुक्त उपकरण क्या है? ऑप्शन ए थर्मामीटर, ऑप्शन बी लिटमस पेपर, ऑप्शन बी बैरोमीटर, ऑप्शन डी व्होल्टमीटर. तर आम्ल आणि क्षार जर सांगायचं असेल तर कसं सांगू मित्रांनो आपण, ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे आपण ऑप्शन बी लिटमस पेपर. प्रश्न क्रमांक 24, पृथ्वी का सबसे कठोर पदार्थ कौन सा है? ऑप्शन ए ग्रेफाइट, ऑप्शन बी हीरा, ऑप्शन सी क्वार्ट्ज, ऑप्शन डी लोहा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. 5 सेकंद आहेत आणि 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी हीरा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, विज्ञान की कक्षा में समूह कार्य का प्रमुख लाभ क्या है? ऑप्शन ए पाठ्यक्रम पूरा होना, ऑप्शन बी सहयोग और संवाद कौशल, ऑप्शन सी शिक्षक का कार्य कम होना, ऑप्शन डी शोर बढ़ना. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता कोणते कोणते निगेटिव्ह वर्ड आलेले आहेत ते आपल्याला इग्नोर करून सकारात्मक उत्तराकडे जायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला इथे ऑप्शन बी योग्य राहणार आहे सहयोग और संवाद कौशल. पुढचा प्रश्न बघूया. हे अजरसेनचा प्रश्न आहे मित्रांनो, इथे देखील मिस्टेक झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 27, पर्यावरण प्रदूषण की अवधारणा स्पष्ट करने के लिए शिक्षक क्या करेगा? ऑप्शन ए परिभाषा लिखवाएगा, ऑप्शन बी स्थानीय उदाहरण देगा, ऑप्शन सी परीक्षा लेगा, ऑप्शन डी नोट्स देगा. उत्तर टाईप करायचं मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी स्थानीय उदाहरण देगा. पुढचा प्रश्न, मानव शरीर का कौन सा अंग इंसुलिन स्रावित करता है? ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी अग्नाशय, ऑप्शन सी वृक्क, ऑप्शन डी आमाशय. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल कदाचित. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो अग्नाशय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29, विज्ञान शिक्षण में समस्या समाधान विधि का उद्देश्य है? ऑप्शन ए उत्तर याद कराना, ऑप्शन बी तर्कशीलता विकसित करना, ऑप्शन सी पाठ्यपुस्तक पूरा करना, ऑप्शन डी परीक्षा की तयारी. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो काही प्रश्न प्रिंट मिस्टेक झालेले आहेत, जसे की शक्यतो अदर्शनचे आणि रिझनचे प्रश्न ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. त्यासाठी मला माफ करा. आणि बाकीचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो. आणि आपला किती गुण आलेला आहे ते देखील टाईप करा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे तर्कशीलता विकसित करना. आता आपण जाणार आहोत शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 30, यदि छात्र प्रयोग करते समय गलती करते हैं तो शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए दंड देना, ऑप्शन बी प्रयोग बंद कराना, ऑप्शन सी मार्गदर्शन देकर सुधार कराना, ऑप्शन डी अंक काटना. काय सकारात्मक उत्तर, काय तुमची प्रतिक्रिया याच्यावर सकारात्मक काय राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज असं समजा की आपले 30 प्रश्न न होता 25-26 प्रश्न झालेले आहेत. त्यापैकी आपला किती स्कोअर येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. या व्हिडिओसाठी मला माफ करा, काही चुकी झाली, माझी प्रिंट मिस्टेक वगैरे झाली, त्यासाठी पुढच्या वेळेस असं होणार नाही याची काळजी घेण्यात येईल आणि हे प्रश्न तुमचे पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले जाईल मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी मार्गदर्शन देकर सुधार कराना. तर मित्रांनो थँक्यू शेवटपर्यंत आल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना आणि कमेंट करा मित्रांनो. आणि किती गुण आला ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.